हाय हॅलो नमस्कार सर्वांना आणि शुभ प्रभात. तर सकाळी सकाळी अशी मस्त अशी देवपूजा झाली. गोकर्णाच्या फुलांमुळे ना देवघर आज खूप असं उठून दिसत होतं. आणि हे जे देवघर आहे ना हे माझ्या मम्मीचं आहे. म्हटलं चला तुम्हाला सुद्धा माझ्या मम्मीकडचं देवघर दाखवूया. तर असं कायचं साधं सिंपल माझ्या मम्मीचं देवघर आहे. मम्मीने ना आज बटाटा रस्सा भाजी बनवली होती. अशी तरी बघून आहे ना मला पण खूप भूक लागली होती. पटकन पोटभर असं जेवण केलं. श्रीजा आहे ना आता छत्रपती शिवाजी महाराज कुठे म्हटलं ना बरोबर फोटोकडे बघते. मम्मीने तिला शिकवलं आणि तिने लक्षात सुद्धा ठेवलं. इथे मम्मी तिचं ब्लाऊज शिवत होती. मम्मीला सुद्धा शिवणकाम येतं. पहिले मम्मी खूप ब्लाऊज शिवायची. मम्मीला आहे ना असं वेगवेगळ्या डिझाईनचे ब्लाऊज आणि ड्रेसेस पण शिवायचे, पण आता जरा कमी झाले. पण ॲटलिस्ट ती तिची ब्लाऊज शिवती. एकदम अचानक आहे ना हवा सुटायला लागली आणि पाऊस येण्याचा अंदाज सुद्धा होता. म्हटलं चला पटकन गच्चीवरचे कपडे काढून घेतले. हा पाऊस आहे ना कधी पण येतो आणि जातोय. खरं तर हे थंडीचे दिवस आहे, पण निसर्गापुढे कोणाचं चालणार. आणि पाऊस पण सगळीकडे एवढा होतोय ना, खरं शेतकऱ्यांचं सुद्धा खूप नुकसान होतंय. आमच्या गावाकडे सुद्धा खूप पाऊस झाला. आणि हा जो व्ह्यू आहे ना मम्मीच्या घराच्या पाठीमागचा व्ह्यू आहे. शेती आहे आजूबाजूला आणि हे गच्चीवरती मम्मीने काही झाडं लावली आहेत वेगवेगळ्या प्रकारची. आणि छोटे छोटे मस्त टमाटे आले होते. इथं फुलं आली आहेत झाडांना. आणि हे बहुतेक बटन गुलाब आहे. हे पण खूप छान फुलं आले त्या बटन गुलाबाचे. आणि काही झाडांचे तर नावंसुद्धा मला माहीत नाही आहे. तर मम्मीला आहे ना असं झाडं लावायला खूप आवडतात. आणि मम्मीकडनं झाडंसुद्धा खूप म्हणजे छान वाढतात. आणि हा नागिनीच्या पानाचा वेल आहे आणि हा घरासमोरचा व्ह्यू आहे.